नमस्कार. ज्या काही 4 चांगल्या गोष्टी मी बोलू शकतो त्या माझ्या आजीच्या आहेत. आजी माझ्यावर संस्कार करायची, पाठांतर करून घ्यायची, म्हणायला लावायची, बोलायला लावायची आणि त्यातून बऱ्याचशा गोष्टी मी शिकत गेलो. अर्थात आजी अंधश्रद्धेचा आधार घेऊन 4 चांगल्या गोष्टी पण शिकवायची, पण आधार अंधश्रद्धेचा असायचा हे मान्य करावं लागेल. तिचा काळ होता, माझा काळ हा माझा काळ आहे. ती म्हणायची, अरे बाळा, दारात शिंकू नये. दारात शिंकलं की त्रास होतो. तिन्ही सांजेला वाईट बोलू नये, रडू नये. घरात मी रडायला लागलो संध्याकाळच्याला की तिन्ही सांजेला रडू नये, वाईट बोलू नये, चांगल्या गोष्टी बोलाव्यात. मी घरात एखादं काही अभद्र वाक्य बोललो की ती सांगायची, घराचा वास्तुपुरुष सदैव जागा असतो, तथास्तु म्हणत असतो. त्यामुळे असं घरात वाईट बोलू नये, चांगल्या गोष्टी बोलाव्यात. आपलं वाईट होतं वाईट बोलल्याने, चांगलं बोलल्याने चांगलं होतं. आणि आजीच्या ह्या गोष्टी मनात घर करत गेल्या. अमुक एक गोष्ट करावी, बाळा, मांजर आडवी गेली की थांबावं, मग थोड्या वेळाने जावं. कदाचित अपशकुन होणार असतो. आता ह्या लोकांना ही अंधश्रद्धा वाटते, पण माझ्या लेखी माझं काही बरं होईल की नाही मला माहित नव्हतं, पण आजी सांगते ना, तर ते आपल्या भल्यासाठी सांगते ही जाणीव होती. उगी वाद घालत बसायचं नाही, असंच होतं का तसंच होतं का असं म्हणत नव्हतो कधी. त्यामुळे या शकुन अपशकुनाच्या गोष्टी माझ्या मनात कधीतरी असतात. मी अजूनही दारात शिंकत नाही. म्हणजे गावाकडे गेलो ना, तर उलथनं अंगणात टाकल्यावर पाऊस थांबतो खूप झाल्यावर, हे माझ्या डोक्यात अजून येतं. घरातल्या मोठ्या मुलांनी भोंगळं होऊन पावसाला पळवलं की पाऊस जातो म्हणतात, हे अजून डोक्यात येतं. कधी कधी वाटतं की असे प्रयोग करायला काय हरकत आहे. आपल्या घरातला गेलेला माणूस, गावाला गेलेला माणूस, आता फोन वगैरे आहेत त्यामुळे ख्याली खुशाली करते. आधी फोनच नव्हते, आधी पत्राशिवाय पर्याय नव्हता. आणि येतो म्हणून गेलेला माणूस 4-8 दिवस लांबला की एखादी पळी दाराच्या कोंड्यामध्ये अडकवली जायची आणि तो लवकर येतो अशी धारणा असायची. या धारणा माझ्या मनात पक्क्या झाल्या. सांगायचा हेतू एवढाच आहे. उगीच असं काही विषय डोक्यात आला ना की माणूस भावनिक होतो आणि जुन्या विश्वात जायला लागतो. मला हे का आठवलं सांगतो. मला उद्धव ठाकरेंना सांगायचं आहे, सावधान, राज ठाकरे तुमच्या सोबत येत आहेत. आणि राज ठाकरे सोबत आले की कशी वाट लागते हे आधी बघा, नीट व्यवस्थित आधीच्या लोकांना विचारा, बाकी सोडून द्या. आता 2024ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंनी या पाठिंब्याची टिंगलटवाळी बिनशर्त पाठिंबा अशी केली होती, आठवत असेल तुम्हाला. म्हणजे उद्धव ठाकरेंना आठवत असेल. हा बिनशर्त पाठिंबा मोदींना मिळाल्यानंतर निवडणुकीचा निकाल लागला आणि निकाल तुमच्या समोर आहे. भाजपची कशी वाट लागली. उद्धव ठाकरेंना चांगले खासदार मिळाले, शरद पवारांना चांगले खासदार मिळाले, काँग्रेसला संजीवनी मिळाली आणि बऱ्यापैकी यश भाजपला जे आधी मिळालं होतं ते गेलं आणि यश महायुतीच्या पारड्यात, महाविकास आघाडीच्या पारड्यात पडलं. राज ठाकरे सोबत गेले की भाजपची वाट लागली. त्यावेळेला उद्धव ठाकरे पण खुश झाले होते. एवढ्यावर नाही भागत. याच्यानंतर विधानसभा निवडणूक झाली. राज ठाकरेंनी आपल्याच उमेदवारांना पाठिंबा दिला. कधी नव्हे ते ठाकरेंनी निवडणूक निधी सहित उमेदवार टाकले. परिणाम, मला सत्ता द्या, मला सत्ता द्या म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी अलीकडच्या काळात लढवलेली ती एकमेव निवडणूक होती आणि त्यांचा पाठिंबा त्यांच्याच मनसैनिकांना होता. परिणाम असा झाला की एक हाती सत्ता, म्हणजे ते राजू पाटील जे आमदार म्हणून निवडून आले होते, त्याच्या आधी जुन्नरमधून एक आमदार निवडून आले होते, अशी एक आमदाराची सत्ता जी राज ठाकरेंना मिळायची ती एक हाती सत्ता पण वाईपअप झाली. एक सुद्धा आमदार राज ठाकरेंचा निवडून आला नाही.
आणि जवळपास 80-90% लोकांचे डिपॉझिट जप्त झाले. राज ठाकरे आपल्या पोराच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि पोरग सुद्धा निवडणुकीत पडलं, 3ऱ्या नंबरवर गेलं. खरंय ना? बरं, एवढ्यावर भागून जमत नाही. म्हणजे उगाच आपण 2 उदाहरणं झालं, इजा झाला, बिजा झाला, आता तिचं सांगतो. याच्या आधीच्या निवडणुकीत आठवतंय तुम्हाला राज ठाकरेंचं ते फेवरेट वाक्य, ए लाव रे तो व्हिडिओ होतं. कोणाच्या विरोधात व्हिडिओ लावत होते राज ठाकरे? मोदींच्या विरोधात. हा मोदी राहिलाच नको म्हणत होते. पंतप्रधान व्हायच्या लायकीचा माणूस नाही म्हणत होते. भाजपला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंचा पूर्ण पाठिंबा महाविकास आघाडीला होता. शरद पवारांचा तर पुण्यात इंटरव्ह्यू घेतला होता. म्हणजे ज्या शरद पवारांना जातीयवाद पसरवणारा सगळ्यात मोठा नेता असं राज ठाकरे म्हणत होते, त्या पवारांचे इंटरव्ह्यू घेत राज ठाकरे फिरत होते. परिणाम सुपडा साफ, पराभव. राज ठाकरे राष्ट्रवादीच्या मागे उभे राहिले, त्यांचा सुपडा साफ. राज ठाकरे भाजपच्या मागे उभे राहिले, त्यांचा सुपडा साफ. राज ठाकरे भाजपच्या विरोधात उभे राहिले, भाजपचा फायदा. राज ठाकरे पोराच्या मागे उभे राहिले, पोराचा सुपडा साफ. राज ठाकरे आपल्या पार्टीच्या उमेदवारांच्या मागे कधी नाही ते लढा म्हणून गेले, डिक्लेअर केले उमेदवार, सुपडा साफ. डिपॉझिट जप्त. राज ठाकरेंनी घोषित केलेल्या पहिल्या उमेदवारांच्या मध्ये डिपॉझिट जप्त झालेत. विचारा लातूर ग्रामीणच्या नागरगोजेला, विचारा त्या पंढरपूरच्या नेत्याला काय झालंय म्हणा. राज ठाकरे ज्याच्या मागे उभे राहतात त्याचा सुपडा साफ होतो. सावधान उद्धव ठाकरे. आता राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर तुमच्या मागे उभे आहेत. तुमचं काय होईल याचा विचार मी नाही करणार, तुम्हीच करायचं आहे. कारण आम्ही आपले विश्वास नसलेले पण आपल्या म्हाताऱ्या माणसांनी गेलेल्या सांगून ठेवलंय, म्हणून त्याचा उगीच विचार करणारे माणसं आहोत. तुम्हाला काय वाटतंय तुम्ही विचार करा. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज न्यूज.